अक्षर सुधाराचं काय योगदान आहे आणि ते असायला पाहिजे ही हा विषय त्यांनी मनावर घेतला आणि मला तुमच्याशी हितगुज करायसाठी मार्गदर्शन करायसाठी काही माझी पात्रता पण नाही, पण तुमच्याशी एक मित्र म्हणून संवाद साधण्यासाठी हितगुज करण्यासाठी मला इथं बोलवलं. मित्रांनो, मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा तुमच्याशी संवाद साधण्या अगोदर एक मला प्रश्न विचारतो आहे. अक्षर आपल्याला सुधारायचे आहे, मग त्याचं चर्चासत्र चालणार आहे. इथं मी 10 मिनिट बोलणार, नंतर खाली आयोजित केला की कार्यशाळा तिथं चालणार, बरोबर आहे. ज्याला थांबू शकता 2 विद्यार्थी असेल तरी आपली कार्यशाळा होईल. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो, जो विद्यार्थी 5 मिनिट तिथं कार्यशाळेला बसेल तो माझं उत्तर आहे. त्याआधी मला इथं सांगा की कोणाकोणाचे अक्षर खराब आहे आणि ती माझे अक्षर सुधारले पाहिजे असं वाटतं. खराब कोणाचे अक्षर हात कोणाचे आहेत अक्षर? सर्वांचे. काही अक्षर काही घाबरणार नाही, माझे अक्षर खराब आहे. शाबास, मी सर्वांचं अभिनंदन करतो. कारण आता ते नुकतंच मानसशास्त्रीय संशोधन झालं आणि त्याच्यामध्ये जो सर्वे झाला त्या सर्वेमध्ये असा निष्कर्ष निघाला, जी माणसं बुद्धिमान असतात, ज्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ असते, जे प्रतिभाशाली असतात, त्यांचे अक्षर खराब असतात. म्हणजे तुमची अक्षर खराब आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही विद्वान आहात, प्रतिभाशाली आहात, प्रगल्भ बुद्धिमत्तेचे आहात. डॉक्टरांचे अक्षर कधी चांगले असतात का? मग तो बुद्ध असतो? नाही, तो हुशार असतो. म्हणून मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे की तुमचे अक्षर खराब आहे. मग अक्षर खराब का असतात? त्याचं कारण हुशार माणसाची बुद्धिमत्ता किंवा प्रगल्भ माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याचा वेग त्याच्या बुद्धिमत्तेचा त्या वेगाशी, म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेच्या किंवा त्याच्या विचारशक्तीच्या वेगाशी हाताचा वेग बरोबरी करू शकत नाही, म्हणून त्यांचे अक्षर खराब असतात. समजलं का? म्हणजे बुद्धिमान माणूस ज्या वेगाने विचार करतो आणि तो लिहितो, त्या विचाराच्या वेगाशी हाताचा वेग किंवा हाताची स्पीड किंवा बरोबरी करू शकत नाही, तेव्हा त्यांची अक्षरं खराब असतात. म्हणजे बहुतांशी बुद्धिमान माणसं त्याचा लिहितात, याचा अर्थ असा नाही की ते हुशार नसतात, याचा अर्थ असा नाही की त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ नसते, याचा अर्थ असा नाही की ते विद्वान नसतात. त्याच्यामुळे त्यांची अक्षर खराब आहे, त्यामुळे मी खूप मागा हो, मी प्रगल्भ नाही असा दृष्टिकोन तुम्ही मनातून काढून टाका. मग आधीच मी आता जाहीर केलं आहे की तुम्ही हुशार आहातच, बुद्धिमान आहात, प्रगल्भ आहात. मग त्याच्यात जर अक्षरात जर चांगले असले कुठं, म्हणजे आपल्यात आधीच विद्वत्ता आहे, आपण प्रगल्भ आहोत, प्रतिभावान आहोत आणि त्यातही जर अक्षर जर चांगले असली तर दुधात साखर. मित्रांनो, खरं सांगतो, मी मला म्हटलं होतं की विचाराच्या वेगाशी हाताचा वेग बरोबरी करू शकत नाही, म्हणून अक्षर खराब असतात. असं जेव्हा संशोधकांना मानसशास्त्रज्ञांना कळलं, तेव्हा डॉक्टर सुद्धा अक्षर सुधारांचे कार्यक्रम घेऊ लागले आहेत, क्लासेस लावू शकले आहेत. डॉक्टरांनी सुद्धा अक्षर कशा पद्धतीने सुधारता येईल याचा विचार होऊ लागला आहे. संत तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? आम्हा घरी धन शब्दांचे रत्ने, शब्दांचे शस्त्रे यत्न करू. एवढं काय ते पुढे म्हणतात, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जग लोका. मग हे शब्द जर आपले धन असेल, शब्द जर आपले रत्न असतील, शब्द जर आपली संपत्ती असेल, तर ते प्रत्येक शब्द ज्या अक्षराने बनतात, ते अक्षर आपली सुंदर का असू नयेत याचा विचार आपण केला आहे का? आता मला सांगा, अक्षर चांगली का असावी? हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? का बरं अक्षर वाईट असतील तर काय होणार? कोणी सांगू शकतो का? अक्षर सुंदर का असावी? बरं, सुंदर अक्षरच का आवडतात? सांगा, विचार करा. सुंदर अक्षरच का आवडतात? मी सांगतो. तर सुंदर अक्षर चांगली दिसतात दिसायला,
त्यांच्यात देखणेपण असतो, वरंदारपणा असतो की नाही? एक प्रकारची नजाकतता असते, नाजूकपणा असतो, एक प्रकारचं सौंदर्य त्यांच्यात असते. आता ज्या गोष्टी सौंदर्य असते ती गोष्ट माणसाला आवडते. ही गोष्ट तुम्ही आठवू शकते का? जिथं सौंदर्य असते ती गोष्ट माणसाला आवडते. कारण सौंदर्याचा माणूस भोगता आहे, सौंदर्याचा माणूस चाहता आहे. कारण जिथं सौंदर्य ती गोष्ट माणसाला आवडते. म्हणजे सौंदर्य आणि त्याच्या प्रती असणारी रुची हा मानवी स्वभावाचा स्थायी भाव आहे. मग अक्षरात सौंदर्य का असू नये? आता मला सांगा, एखादी व्यक्ती सौंदर्यवान आहे